तर आज पहिल्यांदाच आम्ही प्रमोशनचा व्हिडिओ रूमवर बनवते, कारण आज आम्हाला सिद्धहस्त कोल्हापुरी मिसळ चव अशी की मन तृप्त होईल यांच्याकडून हे मिसळ आलेले आहे आणि त्यांचं प्रमोशन करायचं आलेलं आहे. आणि पहिल्यांदाच असं रूमवर आम्ही कोणतं तरी प्रमोशन करणार आहे, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. असं आपल्याला नॅचरलच करायचं. कॅमेरा सुरू केल्यावर तो लागतो. कॅमेरा चालू आहे. कुठे चालू आहे? बंद आहे बाळ कॅमेरा. आपल्याला मिसळचं प्रमोशन करायचं आहे. मिसळचं प्रमोशन करायचं आहे आपल्याला. मिसळ येणार आहे फक्त आपल्याला. होय काय नाही, आपल्याला फक्त ते फरसाण आणि ब्रेड तेवढं बाहेरून विकत आणायचं आहे. अदरवाईज आपल्याला मिसळचा डबा फ्रीमध्ये मिळाला. कोणतर तुमच्या दोघीपैकी जावा की. मी नाही जाणार. ज्योतीला पाठवणार. मी नाही जाणार. मी काढणार नाही. मी काढणार नाही एवढं म्हणायचं आहे. ज्योती पण नाही म्हणायला लागली आहे, मग तू पण नाही म्हणायला लागली आहे. मग मला म्हणायला पाहिजे. एक दिवस ठरवूया आणि मग त्या दिवशी करूया. संडेला सगळ्यांना सुट्टी असते, संडेला प्लॅनिंग करूया ना आपण. ठीक आहे, मग म्हणजे संडेला सकाळी जाऊन आणलं तरी चालतंय. भेट आपल्याला ठेवायला पण चालेल. हो ठीक आहे, चालेल. संडेलाच करूया, म्हणजे सगळ्यांना खायला पण मिळेल आणि एन्जॉय पण करायला मिळेल. संडेला प्लॅन करायचा ठरलाय मिसळचा. तू जाऊन फरसाण आणि ब्रेड आण, बाकीची तयारी मी करते. आणि कांदा आणि लिंबू कोण चिरणार? मी चिरते. काय कोण पण? तुम्ही वाटून घेणार असेल तर माझं काय नाही. अमृता चिरते. तयार आहेस काय तू? हो चिरते. सिद्धहस्तची कोल्हापुरी मिसळ जी बनवायला फक्त 2 मिनिट लागतात. अरे वा. हे बघ, सिद्धहस्तची कोल्हापुरी मिसळ जी बनवायला फक्त 2 मिनिट लागतात. फायनली झाकण निघलेलं आहे. लिंबूचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि काही मसाले आणि पापड सुद्धा आहेत. ते सुद्धा चविष्ट आणि रुचकर आहेत. तुम्हाला ते सुद्धा ऑर्डर करायचे असतील, ऑर्डर करायचं राहिलं तर सांगायचं. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर क्लिक करून सांगायचं राहील. एडिट तर केलं नंतर असं आपण आता अजून एकदा दिवस करणार. बंद करते की ते उकळलंय की बंद. कलर पण किती छान आलाय. आणि ऑलरेडी आमचा व्हिडिओ वगैरे बनवून तयार झालेला आहे. आता आम्ही खायला बसणार आहे. आणि मला हे सांगायचंय की थँक्यू सो मच सिद्धहस्त कोल्हापुरी मिसळ. तुम्ही आम्हाला ही संधी दिली. आणि तुम्हाला अजून एक सांगायचंय की सिद्धहस्तचं लोणचं, लिंबूचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि काही मसाले आणि पापड सुद्धा आहेत. ते सुद्धा चविष्ट आणि रुचकर आहे. तुम्हाला ही अशी लवकर तयार होणारी मिसळ काय करायला लागल्यास ग? ते मिसळ संपले ना, सोड ना आता त्या डब्याला. आता त्या डब्यासंग काय करतेस? अगं आम्ही मिसळच्या डब्याचा रियूज करायला लागले. एवढं पत्राचं एवढं टाकून द्यायचं काय?
मग त्यापेक्षा ह्याच्यामध्ये आपण हे घालून ठेवू शकतोय ना, चमचा वगैरे. ग्लास वगैरे बिनकामाचा बिझी राहतोय. काय चांगलं आहे, मस्त आहे, आयडिया तर चांगली आहे.